सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद भागवत दशक 20मध्ये आपण आज 9वा समास शिकणार आहोत. या 9व्या समासाचं नाव आहे सूक्ष्म निरूपण. पुष्कळ लोकांना मनापासून असे वाटते की आपल्याला देवाची भेट व्हावी, पण ते विवेकाच्या मार्गाने जात नाही. म्हणून खरा देव कसा आहे ते त्यांना कळत नाही, आणि म्हणून त्यांना देवाची प्राप्ती करून घ्यायची योग्य साधना समजत नाही. कोणत्या मार्गाने गेल्यावर ते आपल्या देवाची प्राप्ती होईल हे त्यांना कळत नाही, कारण ते विवेकाच्या मार्गाने जात नाही. विचार करू लागलो तर जे शाश्वतपणाने टिकत नाही, कायमस्वरूपी टिकत नाही, त्याला देव म्हणता येत नाही. पण ही गोष्ट लोकांच्या ध्यानात येत नाही. आता त्याला काही इलाज नाही. लोकांच्या ध्यानात येत नाही, त्याला इलाज नाही. भोळा भाव सिद्धी जाय, पण ही त्यांची गैरसमजूत आहे. भोळा भाव म्हणजे अज्ञान. अज्ञानाला ज्ञान झेपत नाही, तसे ज्ञानी माणसाला अज्ञान पसंत पडत नाही. व्यवहारामध्ये आपण मातीचा देव आणतो, त्याची पूजा अर्चा करतो आणि शेवटी त्याला टाकून देतो. मनालाही बरे वाटत नाही. खरे म्हणजे देव कसा आहे आणि तो कसा शोधावा हे सांगणारी अनेक निरूपणे आहेत, अनेक साधनं आहेत, पण ब्रह्मज्ञानाचा उपाय नीट समजल्याशिवाय ती आपल्याला घेता येत नाही. माया ओलांडून मूळ परब्रह्मापर्यंत पोचणे हे परमार्थाचे वर्म आहे, म्हणजे रहस्य आहे. मायेचा आपण पार केलं की मग आपल्याला भगवंतापर्यंत, परब्रह्मापर्यंत पोचता येतं. माया ओलांडून जाण्याचे सुद्धा अनेक उपाय आहेत, पण त्या सर्वांमध्ये अध्यात्माचे श्रवण हा उत्तमात उत्तम, सर्वोत्तम उपाय आहे. कारण अध्यात्माचे श्रवण नसेल तर साधकाचा घोटाळा होतो. मूळ माया ही संकल्परूप आहे. परावाणीशी स्फुरणारे अंतःकरण. चौथी वाणी परावाणीशी स्फुरणारे अंतःकरण हे तिचे स्वरूप आहे. तेच चैतन्य असून जडदेहाला चेतवते. जे मिथ्या आहे ते टिकणारे नसते. जे भासमान आहे ते कधी टिकत नाही. म्हणून समर्थ सांगतात, त्याच्या नादी लागू नये. मनाला प्रथम उलटे करावे आणि मग हळूहळू त्याला उकलत जावे. मायेच्या 14 संकेतांचा शोध घ्यावा. जे आपण मागच्या समाजात ऐकले संकेत, मायेचे 14 संकेत कोणकोणते आहेत त्याचा शोध घ्यावा. निर्गुण, निर्विकार आणि निष्कलंक देहात आहे किंवा नाही, निर्गुण, निराकार आणि निष्कलंक परब्रह्म देहामध्ये आहे किंवा नाही ते पाहावे. माया सोडून मुळापर्यंत गेले की खात्रीचे समाधान होते. पिंडाचा निराश झाला व माया आणि तिची तत्वे निराश पावली किंवा आपल्याला ब्रह्मापर्यंत जाता येते. कारण ब्रह्म मात्र कायम राहते. ते ओळखून घट्ट धरून ठेवावे. शिवशक्ती एकच तत्व आहे. तेथे गुणसाम्य आहे. गुणसाम्य जाणणारे सूक्ष्मदृष्टीचे साधू खरोखरच धन्य आहेत. आपण मातीचा देव आणून त्याची पूजा करतो आणि लगेच विसर्जनही करतो. खरे तर या आपल्या अंतःकरणाला
स्वाभाविकपणे योग्य वाटत नाही. कारण ज्या देवाची पूजा करायची त्याला टाकून द्यायचे हे माणसाच्या मनाला प्रशस्त वाटत नाही. पण आपण याचा प्रत्येकाने आपल्या मनात विचार केला पाहिजे. स्वामीजी सांगतात की देव बनवता येणार का नाही, त्याचप्रमाणे तो टाकून देता येईल असाही नाही. म्हणून आपण यावर अत्यावश्यकपणे विचार केलाच पाहिजे. देव तर अनेक देह धारण करतो आणि धरल्यानंतर म्हणजे देह धारण केल्यानंतर मागून ते टाकून देतो. देह धारण करणारा आणि सोडणारा हा देव कसा आहे हे विवेकाने ओळखावे. देवाचा शोध कसा करावा हे सांगणारी कितीतरी निरूपणे आहेत, विविध साधने आहेत. पण ती सगळी आपण आपल्या अंतःकरणाने समजून घेतली पाहिजेत. ब्रह्मज्ञान करून देण्याचा उपाय स्वतःच आपण समजून घ्यावा लागतो. कारण तो स्वतःला समजल्या वाचून दुसरा कोणी आपल्याला समजावून देऊ शकत नाही. तो काही असा पदार्थ किंवा एखादी वस्तू नाही की हा घेऊन जा असे म्हणता येईल. सर्वसामान्य माणसाच्या मनात असा हेतू असतो की मला देवाची प्रत्यक्ष भेट व्हावी. परंतु देवदर्शन करून घेण्यासाठी विवेकाचा उपाय काही वेगळाच आहे. आता यानंतर श्री समर्थ माऊली आपल्याला देवाचे स्वरूप सांगत आहेत. मनाच्या श्लोकामध्ये देखील समर्थांनी हा विषय एका श्लोकातून मांडलेला आहे. दासबोधामध्ये पाहत विचार आलेला आहे. या समासात समर्थ म्हणतात, देवाचे दर्शन करून घेण्याचा सुद्धा तुम्हाला उपाय सांगतो. देवाचे स्वरूप काय आहे आणि त्याचा उपाय काय ते पण सांगतो. ते म्हणतात, विचाराने परीक्षण केले असता जे शाश्वतपणाने म्हणजे कायमस्वरूपी टिकत नाही त्याला देव म्हणताच येत नाही. पण काय करावे, लोक ऐकतच नाही. ते अशाश्वताला जे अस्थिर आहे, कायम टिकणारे नाही त्याला देव मानतात. पण आता याला काही उपाय नाही, लोक ऐकतच नाही. उपासनेच्या बाबतीतही असाच प्रकार होतो. आपल्या कल्पनेने देवाची मूर्ती करून सामान्य लोक त्याला देव समजतात. जे ज्या मूर्ती आहेत देवाच्या त्या आपण मनुष्याने आपल्या आपल्या कल्पनेने त्या मूर्ती बनवलेल्या आहेत, काल्पनिक मूर्ती आहेत. मग नंतर आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारचं रूप देतो. मातीचे बनवतात लोक, पितेचे बनवतात, असे बनवतात आपण. पण खरी आपली कल्पना आहे. राम म्हटल्यानंतर त्याच्या हातात धनुष्य पाहिजे, कृष्ण त्याच्या हातामध्ये बासरी पाहिजे, अशी आपली कल्पना आहे. आणि आपल्या कल्पनेने देव बनवतो. एखाद्या माणसाला मोठा व्यापार करणे जमेना म्हणून त्याने शाईचा व्यापार केला. लिहिण्याआधी पूर्वी शाई होती, त्या शाईचा व्यापार केला. तर व्यापारात त्याला राजासारखी संपत्ती मिळणे कधीच शक्य नाही. उपासनेला हाच नियम लागू आहे. खरा देव साध्य होत नाही, खरा देव प्राप्त होत नाही. म्हणून मातीच्या मूर्तीची उपासना केल्याने समाधान प्राप्त होईल नाही मिळणार असं नाही, पण खरे समाधान मात्र मिळणार नाही. म्हणून यासाठी जेवढा भोळा भाव आहे तो अज्ञानाचा स्वभाव आहे. अज्ञानाने परमात्म स्वरूपाची प्राप्ती होणे कदापि शक्य नाही. अज्ञानी माणसाला ज्ञान मानवत नाही, तर ज्ञानी माणसाला केवळ तर्कवाद मानवत नाही. म्हणून जे साक्षात्कारी सिद्धपुरुष आहेत त्यांचे अनुभव प्रमाण मानून त्यांच्या संकेतांनी आपण वागले पाहिजे. आपले अनुभव संतांच्या अनुभवांशी जुळले पाहिजेत. माया बाजूला सारून मूळ ब्रह्मापर्यंत गेल्यावरच खरे समाधान लाभते. आणि असे जर झाले नाही तर साधक भलतीकडे भरंगळत जातो, म्हणजे भरकटतो. तो भलत्याच मार्गाने भलतीकडे जातो, त्यामुळे त्याला समाधान मिळत नाही. मायेचे उल्लंघन करता यावे, मायेच्या पलीकडे जाता यावे
म्हणून भगवंताने साधनेचे अनेक प्रकार निर्माण करून ठेवले आहेत, परंतु त्या सर्व प्रकारात अध्यात्मशास्त्राचे श्रवण हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे. साधकाने श्रवण मनन करीत स्वतः अनुभव घेऊन पुढे पुढे जावे. पण या राजमार्गाने न जाता सामान्य माणसे अन्य उपाय करतात, म्हणजे अध्यात्माचे श्रवण करून भगवंताची प्राप्ती करून घेणे हा राजमार्ग आहे, परंतु लोक त्या मार्गाने जात नाहीत. त्या मार्गाने न जाता इतर मार्गाने जातात. साधकाने त्या अन्य मार्गाने जाऊ नये. पण अन्य मार्गाने गेल्याने होतं काय? जे लोक अध्यात्मशास्त्र श्रवण करत नाही ते वेळ जातात. मग त्याचं होतं काय? त्यामुळे त्यांची आणि देवाची चुकामुक होते. साधना खरी कोणती आणि खोटी कोणती अशा रीतीने ओळखली पाहिजे. जे मिथ्या आहे, खोटे आहे, त्याच्या वाटेने जाऊ नये, त्याची संगत धरू नये आणि काहीही मिथ्या संग्रहास ठेवू नये. या पंचभूतात्मक दृश्यामध्ये सगळे एकत्र कालवलेले आहे. हा जो दृश्य पसारा आहे, या दृश्य पसाऱ्यामध्ये सर्व काही एकत्र कालवलेले आहे. आपल्या मनाचा त्यामुळे गुंताडा झाला आहे. म्हणून प्रथम मनाला उलटे करावे आणि मग हळूहळू त्याचा गुंता सोडवावा, उकलावा. मूळ मायेच्या 14 संकेताचा सूक्ष्म विचार करावा, म्हणजे मग मायेचे स्वरूप कळते आणि तिचे स्वरूप कळले की मग ती अंतर्धान पावते, नाहीशी होते आणि मग शाश्वत ब्रह्म तेवढे शिल्लक राहते. जे मिथ्या आहे ते कोणत्याही काळी कोणत्याही परिस्थितीमध्ये मिथ्याच राहणार आणि जे खरे आहे ते खरेच राहणार. खऱ्यापुढे खोट्याचा टिकाव लागत नाही. खोट्यामध्ये गुंतलेले आपले मन खऱ्याकडे नेण्यासाठी त्याला उफराटे केले पाहिजे. उफराटे म्हणजे उलटे केले पाहिजे. आणि उलटे केले म्हणजे काय करायचं? बहिर्मुख मनाला अंतर्मुख केले पाहिजे. आपलं मन जे सतत विषयांकडे धावतं, या दृश्य पसरायला धावतं, बहिर्मुख आहे, आपण त्याला अंतर्मुख केले पाहिजे. पण त्यासाठी देखील अध्यात्म श्रवण करीत जावे. मनाला अंतर्मुख कसं करायचं हे आपल्याला कधी कळणार? जर आपण अध्यात्मशास्त्राचे श्रवण केले तर. आणि त्या योगाने आपल्याला सर्व गोष्टी हस्तगत होतात. अनेक प्रकारच्या गुंतागुंती उकलल्या जातात. ज्याप्रमाणे सुताचा गुंता झाला, धाग्याचा गुंता आला, मग आपण तो उकलतो. त्याचप्रमाणे आपण मनाचा गुंता म्हणजे मनातला गोंधळ तो उकलावा, सोडवावा. हळूहळू आपल्या मनाला परब्रह्माकडे वळवावे. मायेच्या पसाऱ्यात अनेक ठिकाणी अनेक प्रकारे गुंतलेले मन क्रमाक्रमाने हळूहळू त्या मायेच्या पसाऱ्यातून बाहेर काढावे. त्याला अंतर्मुख करून परब्रह्माकडे वाटचाल करण्याची हळूहळू आपण सवय लावावी. मूळ मायेतील सगळी तत्वे एकत्र मिसळलेली आहेत. त्या मिश्रणापासून विश्वातील सगळ्या वस्तू बनल्या आहेत. सर्व प्रकारच्या देहांमध्ये तेच मिश्रण विभागशः भरलेले आहे. हे मिश्रण कोणत्या तत्वांचे बनले आहे व ते कसे बनले आहे हे आपल्याला या मनुष्य देहातच शोधता येते. सूक्ष्माची जी 14 तत्वे आहेत ती या देहातच मनुष्य जन्मातच समजून घ्यावी. सर्व ठिकाणी व्यापून असणारे निराकार, निराकारी, निर्विकारी, निर्गुण ब्रह्म असे एकच परब्रह्म आहे. ते निष्कलंक स्वरूप आहे आणि ते आपल्या देहामध्ये आहे किंवा नाही याचा आपण शोध घेतला पाहिजे. मूळ माया संकल्परूप आहे. अंतःकरणाचे सुद्धा तेच रूप आहे.
जड पदार्थांना चेतना देणारे चैतन्य तेच आहे. संकल्प, अंतःकरण आणि चैतन्य या तिन्ही गोष्टी या शरीरातच राहतात. ज्या अवस्थेत गुण समान आहेत ती गुणसाम्य अवस्था आहे. साम्य म्हणजे समानता. या साम्यावस्थेचा विचार अत्यंत सूक्ष्म आणि अगम्य आहे. जे साधू पुरुष ही सूक्ष्म अवस्था जाणतात ते सर्वांना वंदनीय असतात. म्हणजे ज्यांनी ज्यांनी ही सूक्ष्म अवस्था जाणली, अगम्य असलेली अवस्था ती सुगम केली, त्या अवस्थेला जाणले, समर्थ म्हणतात असे साधू पुरुष सर्वांना वंदनीय असतात. आपल्या शरीराचे डावा आणि उजवा असे दोन भाग आहेत, पण ते दोन्ही जसे एकरूपच आहेत. जरी भाग दोन असले तरी ते एकाच शरीराचे आहेत. त्याप्रमाणे पिंडात अर्धनारी नटेश्वर असतो, तोच प्रकृती पुरुष आहे. शिवशक्ती पण तोच आहे. त्यात मिश्रणाला षडगुणेश्वरही म्हणतात. त्रिगुण ज्यामध्ये गुप्त रूपाने राहते ते महत्त्वसुद्धा तेच समजावे. अर्धमात्रा, शुद्ध सत्व आणि गुणक्षोभिनी तिन्ही एका तत्वाची मूळ नावे आहेत. तीन गुणांच्या मिश्रणाने शरीराने आपले शरीर चालते, ही गोष्ट तर आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहे. आपला तो अनुभव देखील आहे की तीन गुणांच्या मिश्रणानेच आपले शरीर चालते. मूळच्या मिश्रणाने बनलेले शरीर आहे. मन, माया आणि जीव या तीन गोष्टींवर शरीराचा स्वभाव आहे. अशा रीतीने पिंडामध्ये 14 नावांचा संकेत पाहावा, त्यांचे अस्तित्व समजून घ्यावे. पिंड पडला की देह जातो. हे सगळे नाहीसे होते. नुसता देहच नाही, सगळे नाहीसे होते पिंड पडल्यानंतर. म्हणजे शरीर पडल्यानंतर सर्व काही नाहीसे होते, पण परब्रह्म जे निश्चळ आहे ते मात्र शिल्लकच राहते. तेच शाश्वत आहे. परब्रह्म शाश्वत आहे असे जाणून ते आपल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवावे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 20व्या दशकातील सूक्ष्म निरूपण नावाचा 9वा संवाद पूर्ण आला. आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण